श्री गुरुदेव दत्त. 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या नवीन आठवड्याच्या साप्ताहिक राशी भविष्यात तुमचे मनापासून स्वागत. या आठवड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंगळवार 6 जानेवारी रोजी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी. वर्षाच्या सुरुवातीलाच आलेला हा शुभयोग आपल्या सर्वांच्या आयुष्यातील संकटे दूर करणारा ठरो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. या विशेष पर्वावर आपण जाणून घेणार आहोत की ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या राशीवर काय परिणाम करणार आहे, कोणत्या राशीला नशिबाची साथ मिळेल आणि कोणाला सावध राहावे लागेल, याचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. तसेच प्रत्येक राशीसाठी या आठवड्यामध्ये कोणत्या रंगाचा वापर शुभ ठरेल आणि कोणत्या मंत्राचा जप केल्याने गणरायाची कृपा लाभेल, याचीही खास माहिती यामध्ये दिली आहे. नमस्कार, मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी आणि तुम्ही पाहत आहात आमचा चॅनल श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रॉलॉजी. चला तर मग वेळ न घालवता पाहूया मेष ते मीन या सर्व 12 राशींचे सविस्तर आणि अचूक साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या आठवड्यात मेष राशीने हिरवा व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम गणाध्यक्षाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील, ज्यामुळे पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत या काळात मिळतील. आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला धनलाभ होईल. मात्र खर्चावर थोडेसे नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहील आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य लाभल्याने मानसिक समाधान आणि सुखही मिळेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, पण बाहेरील खाणे टाळून योगासनांवर भर दिल्यास शारीरिक ऊर्जा दिवसभर टिकून राहील. कोर्टातील जुनी प्रकरणे तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे. तसेच नवीन घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता साधता येईल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठाही वाढेल. वृषभ राशी. या आठवड्यात वृषभ राशीने पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम गौरी सुताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. या सप्ताहात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभेल, ज्यामुळे रखडलेली महत्वाची कामे गतीने पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि सहकाऱ्यांच्या मदतीने मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा लाभदायकच ठरेल. विशेषतः गुंतवणुकीतून चांगल्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे होण्याचीही शक्यता निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि मुलांच्या प्रगतीमुळे पालकांचा अभिमान व घरातील समाधान द्विगुणित होईल. वैवाहिक आयुष्यामध्ये गोडवा टिकून राहील. जोडीदारासोबत एखाद्या सहलीचे किंवा प्रवासाचे नियोजन या काळामध्ये यशस्वीपणे पार पडेल. आरोग्याच्या बाबतीत हा काळ उत्तम असला तरी जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगावी. नोकरी शोधणाऱ्या तरुणांना मोठ्या कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे येईल, ज्यामुळे करिअरला एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळेल. व्यापारात नवीन बदल किंवा विस्तार करण्यासाठी हा आठवडा अत्यंत शुभ असून मोठे आर्थिक करार पूर्ण होतील. मिथुन राशी. या आठवड्यात मिथुन राशीने निळा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विनायकाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहामध्ये
बौद्धिक कौशल्याच्या जोरावर तुम्ही कठीण कामे सहज पूर्ण कराल आणि कार्यक्षेत्रात वेगळी छाप पाडाल. नोकरीमध्ये बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असून चांगल्या पगाराची नवीन नोकरी मिळण्याचे योग दिसून येत आहेत. आर्थिक आवक चांगली राहील, मात्र अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे नियोजित बजेट थोडे विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कौटुंबिक वादांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. बोलण्यावर संयम ठेवल्यास घरातील शांतता आणि सौहार्द कायम राखता येईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढून संवाद साधल्यास मानसिक आधार आणि समाधान मिळेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः श्वसनाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील, पण घाईमध्ये कोणताही निर्णय न घेता सखोल चौकशी करणे हितकारक ठरेल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, नाहीतर परीक्षेत अपेक्षित गुण मिळणार नाहीत. कर्क राशी. या आठवड्यात कर्क राशीने पांढरा व तांबड्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम लंबोदराय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला मनातील द्विधा अवस्था दूर होऊन कामात स्पष्टता येईल आणि मानसिक शांतता लाभेल. नोकरीमध्ये बढतीचे संकेत असून तुमच्या कार्यपद्धतीचे वरिष्ठांकडून विशेष कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील आणि अडकलेले धन अनपेक्षितपणे परत मिळाल्याने आनंद होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. विशेषतः भावंडांच्या मदतीने घरातील एखादा मोठा प्रश्न निकाली निघेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल आणि एकमेकांच्या साथीने भविष्यातील गुंतवणुकीचे नियोजन या काळामध्ये केले जाईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यमच राहील. डोळ्यांच्या किंवा डोकेदुखीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता विश्रांती घ्या. व्यवसायामध्ये नवीन ग्राहकांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे विक्रीत वाढ होऊन नफ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेले दिसून येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये गुरुजनांचे मोलाचे मार्गदर्शन लाभेल, ज्यामुळे कठीण विषय समजून घेणे या आठवड्यामध्ये सोपे जाईल. सिंह राशी. या आठवड्यात सिंह राशीने नारंगी व निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम धूम्रवर्णाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या राशीत ऊर्जेचा संचार राहील, ज्यामुळे तुम्ही हाती घेतलेली सर्व कठीण कामे पूर्ण करू शकाल. नोकरीमध्ये तुमच्या नेतृत्वाचे कौतुक होईल आणि मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाण्याची दाट शक्यता या काळामध्ये आहे. आर्थिक आवक उत्तम राहील, मात्र चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च टाळणे भविष्यातील बचतीच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील आणि घरातील मंगल कार्यामुळे पाहुण्यांची ये-जा वाढून आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जोडीदारासोबतचे जुने मतभेद संपुष्टात येतील आणि एकमेकांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याने नाते अधिक सुखद व मधुर होईल. आरोग्याची स्थिती चांगली राहील, तरीही नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास मानसिक प्रसन्नता व शारीरिक ताकद टिकून राहील. व्यवसायामध्ये मोठी प्रगती पाहण्यास मिळेल. या आठवड्यामध्ये विशेष लाभ होण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल आणि आवडत्या क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे स्वप्न या काळामध्ये पूर्ण होईल. कन्या राशी. या आठवड्यात कन्या राशीने जांभळा व गुलाबी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम वक्रतुंडाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या नियोजित कामात काही अडथळे येण्याची शक्यता असली तरी जिद्दीने तुम्ही त्यावर मात कराल.
नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल, पण तुमच्या अचूक कामामुळे वरिष्ठांची शाबासकी मिळेल आणि तुमची प्रगती निश्चित होईल. आर्थिक गुंतवणुकीचा विचार करताना घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास मोठा आर्थिक तोटा टाळणे सहज शक्य होईल. कौटुंबिक जीवनात घरातील लहान मोठ्या वादांकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक शांती आणि सुख लाभेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. त्यांच्या कल्पक सूचनांमुळे तुम्हाला काही कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. आरोग्याच्या बाबतीत विशेषतः पोटाच्या तक्रारी किंवा थकवा तुम्हाला जाणवू शकतो, त्यामुळे वेळेवर आहार आणि विश्रांती घेण्याला प्राधान्य द्या. व्यवसायामध्ये स्पर्धेचा सामना तुम्हाला करावा लागेल, मात्र तुमच्या नवीन कल्पनांमुळे तुम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठराल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो, मात्र ध्येय गाठण्यासाठी एकाग्रता ठेवणे या काळामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. तुळ राशी. या आठवड्यात तुळ राशीने पांढरा व निळा अशा रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम उमा पुत्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या प्रलंबित कामांना गती मिळेल आणि मनावरचा ताण हलका होईल. नोकरीमध्ये तुमचे वर्चस्व वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यामुळे अवघड प्रकल्प तुम्ही वेळेत पूर्ण करून वाहवा मिळवाल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा भरभराटीचा असेल. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाल्याने तुमची बचत मोठ्या प्रमाणात वाढेल. घरातील सदस्यांसोबत खेळीमेळीचे वातावरण राहिल्याने तुम्हाला एक प्रकारचे मानसिक बळ प्राप्त होईल. जोडीदारासोबत असलेल्या जुन्या गैरसमजांचे ढग विरघळून जातील आणि परस्पर सामंजस्याने तुमचे वैवाहिक जीवन अधिक सुखद होईल. आरोग्याची स्थिती उत्तम राहील. नियमित योगासने आणि संतुलित आहारामुळे तुमच्या कार्यक्षमतेमध्ये मोठी वाढ झालेली दिसेल. व्यापारामध्ये भागीदारीत केलेले बदल फायदेशीर ठरतील. नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आणि फलदायी आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक क्षमतेचा वापर करून परीक्षेत यश मिळवता येईल. विशेषतः कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. वृश्चिक राशी. या आठवड्यात वृश्चिक राशीने तांबडा व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विकटाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या पराक्रमात वाढ होईल आणि विरोधकांवर मात करून तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. नोकरीमध्ये कष्टाचे फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला नवीन अधिकार किंवा पदोन्नती देण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा संमिश्र राहील. धनलाभ होईल, पण कौटुंबिक गरजांवर मोठा खर्च होण्याची चिन्हे या काळामध्ये आहेत. कौटुंबिक वातावरण शांत राहील, मात्र बोलताना शब्दांचा वापर जपून करावा, अन्यथा जवळच्या व्यक्तींचे मन दुखावले जाण्याची भीती आहे. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक पावलावर लाभेल. त्यांच्या सल्ल्यामुळे एखाद्या मोठ्या आर्थिक संकटातून तुमची सुटका होण्यास मदत होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा काळजी घेण्याचा आहे. उष्णतेचे विकार किंवा रक्तदाबाचा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादकता वाढेल आणि मार्केटमध्ये तुमची एक वेगळी ओळख निर्माण होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. धनुराशी. या आठवड्यात धनुराशीने पिवळा व तांबडा अशा रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विघ्न राजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला नशिबाची साथ लाभल्याने तुमची रखडलेली सर्व कामे मार्गी लागतील आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाचा दर्जा सुधारेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून विशेष प्रोत्साहन आणि सहकाऱ्यांकडून मोलाचे सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल. आर्थिक स्थिती भक्कम राहील. गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ मिळण्याचे योग असून
बॅलन्स शिल्लक राहिल्याने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाची रेलचेल राहील. मुलांच्या यशामुळे घरातील वातावरण उत्साही आणि सकारात्मकतेने भरलेले दिसून येईल. जोडीदारासोबतचे नाते अधिक परिपक्व होईल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही कुटुंबासाठी काही महत्वाचे आणि धाडसी निर्णय घेऊ शकाल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा उत्तम असून जुन्या व्याधींपासून तुमची सुटका होईल. तरीही नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी हिताचे ठरेल. व्यवसायात नवीन बदल करणे फायदेशीर ठरेल. मार्केटिंगवर भर दिल्यास ग्राहकांची संख्या वाढून नफ्यामध्ये मोठी वाढ झालेली तुम्हाला दिसेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम संधीही प्राप्त होतील. मकर राशी. या आठवड्यात मकर राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम विघ्नेशाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा ताण वाढला तरी तुमच्या संयमी स्वभावामुळे तुम्ही सर्व आव्हानांवर यशस्वीपणे मात कराल. नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग असून नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि प्रगतिकारक ठरणार आहे. आर्थिक नियोजनावर भर दिल्यास धनसंचय करणे खूप सोपे जाईल. तसेच जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात शांतता लाभेल. घराच्या दुरुस्तीचे किंवा सजावटीचे रखडलेले काम या आठवड्यामध्ये पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रगल्भता येईल. एकमेकांना दिलेला वेळ आणि संवादामुळे घरातील वातावरण अधिक मधुर आणि सुखद राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः सांधेदुखी किंवा हाडांच्या तक्रारी जाणवल्यास वेळेवर उपचार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे. व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने कामाचा वेग वाढेल आणि स्पर्धकांवर मात करणे तुम्हाला या काळामध्ये सहज शक्य होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. कुंभ राशी. या आठवड्यामध्ये कुंभ राशीने पिवळा व करडा अशा रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम भालचंद्राय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही काही नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्यात यशस्वी व्हाल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल आणि तुमच्या कार्यकुशलतेमुळे कठीण प्रकल्प वेळेत पूर्ण करून तुम्ही वरिष्ठांची मने जिंकाल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न आता फळाला येतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले झाल्याने आर्थिक स्थैर्य तुम्हाला लाभेल. कौटुंबिक जीवनामध्ये सुखद वातावरण राहील आणि भावंडांसोबत असलेल्या जुन्या वादांवर पडदा पडल्याने मनाला एक प्रकारचे मोठे समाधान मिळेल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचे मोठे नवीन निर्णय घेऊ शकाल, ज्यामुळे भविष्यामध्ये तुमच्या कौटुंबिक संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः घोट्याच्या किंवा पायाच्या तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात, त्यामुळे चालताना किंवा व्यायाम करताना काळजी घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन करार करताना कागदपत्रांची सखोल तपासणी करा. मीन राशी. या आठवड्यात मीन राशीने लाल व पांढरा अशा रंगांच्या कपड्यांचा वापर करावा. तसेच ओम हेरंबाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा. सप्ताहाच्या सुरुवातीला तुमच्या आध्यात्मिक ओढीमध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि जीवनामध्ये नवीन सकारात्मकता जाणवू लागेल. नोकरीमध्ये बदलाचे विचार मनात येतील, पण घाई न करता सध्याच्या ठिकाणी अधिक मेहनत घेतल्यास पदोन्नतीचे योग या काळामध्ये प्रबळ होत आहेत. आर्थिक आवक तुमची स्थिर राहील, मात्र धार्मिक किंवा शुभ कार्यावर खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन आधीच करणे योग्य ठरेल.
घरातील वरिष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनातील अनेक शंकांचे निरसन होऊन मार्ग मोकळा होईल. जोडीदारासोबत नात्यातील गोडवा वाढवून एकमेकांबद्दलचा आदर अधिक वृद्धिंगत झालेला दिसून येईल. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा मध्यम असून पुरेशी झोप आणि विश्रांती घेतल्यास डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या तक्रारींपासून आराम मिळणे शक्य होईल. व्यवसायामध्ये नवीन संधी चालून येतील. विशेषतः कला किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यापारामध्ये मोठा धनलाभ होण्याचे संकेत ग्रहांच्या स्थितीवरून मिळत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गुरुजनांचे चांगले सहकार्य लाभेल. तर हे होते 5 ते 11 जानेवारी 2026 या आठवड्याचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या या मंगलमयी आठवड्यामध्ये विघ्नहर्ता गणरायाची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो आणि तुमची सर्व कामे निर्विघ्नपणे पार पडोत हीच प्रार्थना. कमेंटमध्ये श्री गणेशाय नमहा लिहायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारे दर आठवड्याचे अचूक राशी भविष्य वेळेवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ आठवड्याचे नियोजन करता येईल. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात नवीन राशी भविष्यासह. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि हो स्वतःची काळजीही घ्या. श्री गणेशाय नमहा.